प्रत्येकाला हक्काचं घर हवं असतं, सगळ्यांना परवडतील अशी घरं बनवा. MCHIच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विकासकांना आवाहन. नुकतंच उद्घाटन झालेल्या मुंबईतील मेट्रोला मुंबईकरांनी दिली पसंती. लोकलची प्रवासी संख्या घटली, मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांनी केला बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश. कसबा चिंचवड या पोटनिवडणुकीची रणधुमाळी. रवींद्र धंगेकर, अश्विनी जगताप, अमोल रासनेंचं शक्तीप्रदर्शन. रॅली काढत तिन्ही उमेदवारांनी दाखल केला अर्ज. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक. मुंबईत भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. अनिल देशमुखांना मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा. कोर्टानं नागपूरला जाण्याची दिली परवानगी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. बनावट कागदपत्रांच्या आधारे 3 संस्थांना दिलेलं प्रशिक्षणाचं कंत्राट रद्द. कलबुर्गीच्या सुपरमार्केटमध्ये माथेफिरूची रस्त्यावर चाकू दाखवत दहशत. पोलिसांनी पायावर गोळी चालवत माथेफिरूला घेतलं ताब्यात. गावातील विविध मागण्यांसाठी तरुणाचं मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन. 2 तासांपासून आंदोलन सुरू, प्रशासनाची तारांबळ. लता दीदींच्या स्मारकाचं पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मंगेशकर कुटुंबियांची कार्यक्रमाला हजेरी. आणि तुर्कस्तानला भूकंपाचा मोठा धक्का. रिश्टर स्केलवर 7.8 इतकी नोंदवण्यात आली तीव्रता. 500हून अधिक लोकांचा मृत्यू.